दत्तवाड येथील दूधगंगा नदीपात्र कोरडे, गावाचा पाणी पुरवठा ठप्प। गेल्या 4 दिवसांपासून येथील दूधगंगा नदीचं पात्र कोरडे पडल्यानं दत्तवाड गावाला दूधगंगा नदीतून पेयजल योजनेच्या माध्यमातून होणारा गावातील पाणी पुरवठा ठप्प झालाय। या हंगामात दूधगंगा नदी कोरडी पडल्याची घटना पहिल्यांदा घडल्यानं या परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वीच दत्तवाड गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या दूधगंगा नदीच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे, तर उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी काय अवस्था होणार असा प्रश्न नागरिकांमधून निर्माण होत आहे। पाण्याची पातळी खालावल्यानं गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासतीये। गेल्या 4 दिवसांपासून दूधगंगा नदीचं पात्र कोरडे पडल्यामुळे काळंबावाडी गाव धरणातून पाणी सोडण्याची गरज आहे। दत्तवाड, घोसरवाड यांसह कर्नाटक सीमा भागातील अनेक गावं या नदीचं पाणी पिण्यासाठी वापरतात, तसेच शेतीसाठीही या नदीच्या पाण्याचा वापर या परिसरातील शेतकरी करत असतात। दूधगंगा नदी कोरडी पडल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। तरी पाटबंधारे विभागांनी दूधगंगा नदीत लवकरात लवकर पाणी सोडावं अशी मागणी जोर धरतीये। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड।